हॅलो एव्हरीवन. आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ 2 बघतोय आणि त्यामध्ये युनिट 2 आहे फेडरॅलिझम. ओके, फेडरॅलिझमची कन्सेप्ट आपण इथे समजून घेणार आहोत आणि हे सगळे सब पॉइंट्स आहेत जे युनिट 2 मध्ये फेडरॅलिझमच्या अंडर आहेत, सिलेबस मध्ये मेन्शन केलेले आहेत. हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत. ओके, फेडरॅलिझमचं प्रिन्सिपल काय आहे? दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असतात. फेडरल गव्हर्नमेंट असू शकतं किंवा युनिटरी गव्हर्नमेंट असू शकतं. मग इंडिया का फेडरल गव्हर्नमेंट आहे? मग क्वाझी फेडरल काय कॉन्सेप्ट आहे? आणि मग हे सगळ्या स्टेट्सचा स्पेशल स्टेटस, सेंटर स्टेट रिलेशन, सेंटर स्टेट डिस्प्यूट, मग क्रिटिकल प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन फेडरॅलिझम, साक्रिया कमिशन आपण बघणार आहोत आणि इमर्जन्स ऑफ पॉलिटिकल फेडरॅलिझम आणि ग्रोथ ऑफ रिजनल पार्टीज. हे युनिट 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे अंडर फेडरॅलिझम. ओके, काय आहे कन्सेप्ट ऑफ फेडरॅलिझम? ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन फॉलोड बाय पॉलिटिकल सायंटिस्ट. कॉन्स्टिट्यूशन्स आर ब्रॉडली डिवायडेड इंटू टू. ओके, युनिटरी किंवा फेडरल. युनिटरी म्हणजे काय? असं कॉन्स्टिट्यूशन जिथे ज्या पॉवर्स आहेत त्या युनियनकडे आहेत किंवा सेंटरकडे आहेत. आणि फेडरल म्हणजे असं कॉन्स्टिट्यूशन जिथे गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉवर्स आहेत त्या डिवाइड झालेल्या आहेत सेंटर आणि स्टेटमध्ये. ओके, युनिटरी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑल पॉवर्स आर कॉन्सन्ट्रेटेड इन सिंगल ऑथॉरिटी, नेमली सेंट्रल गव्हर्नमेंट. Provinces and regional units function subordinate entities. Okay. In contrast, federal constitution provides division of power. Okay, clear आहे? काय असतं फेडरल कॉन्स्टिट्यूशन? जिथे डिव्हिजन ऑफ पॉवर असतं सेंटर आणि स्टेट मध्ये. Both levels of government are independent and coordinate within their respective sphere. दोन्ही लेवल जे असतात गव्हर्नमेंटचे ते फेडरल स्ट्रक्चर मध्ये इंडिपेंडेंट असतात आणि एकमेकांबरोबर कोऑर्डिनेशन करतात आपल्या आपल्या रिस्पेक्टिव्ह स्पियर मध्ये. इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये रिस्पेक्टिव्ह स्पियर म्हणजे काय? 3 लिस्ट दिलेल्या आहेत: युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट मधल्या सब्जेक्ट वरती लॉ बनवण्याचं काम युनियन करणार. स्टेट लिस्ट वरच्या सब्जेक्ट वरती लॉ बनवण्याचं काम स्टेटची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली करणार. आणि जे काही कन्करंट लिस्ट आहे त्याच्यावरती दोघांनाही लॉ बनवता येतात. सो इथे आपल्याला त्यांचा इंडिपेंडन्स आणि कोऑर्डिनेशन सुद्धा दिसून येतं. कॉम्प्लेक्स गव्हर्नमेंटल मेकॅनिझम आहे हे फेडरॅलिझम. डिझाईन टू गव्हर्न कंट्री मार्क्ड बाय डायव्हर्सिटी. आणि भरपूर डायव्हर्सिटी असलेल्या कंट्रीमध्ये ही वापरली जाणारी मेथड आहे. जसं की इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये खूप जास्त रिजनल डायव्हर्सिटी आहे, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे, तर तिथे फेडरॅलिझम हे मॉडेल उचित आहे किंवा योग्य आहे गव्हर्नमेंटचं. केसी वेअर यांच्या मते the method of dividing powers so that the general and regional governments are each within a sphere coordinate and independent. So coordinate आणि independent असतात आपल्या आपल्या स्पियर मध्ये. रिजनल आणि जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते आणि ते काम करत असतात आपापल्या स्पियर मध्ये. आणि ही मेथड ऑफ डिवाइडिंग पॉवर आहे केसी वेअर यांच्या मते. द डेफिनेशन हायलाइट्स द इसेन्शियल फीचर्स ऑफ फेडरॅलिझम, नेमली डिव्हिजन ऑफ पॉवर. 2 इसेन्शियल फीचर्स आहेत ते म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर अँड कोऑर्डिनेट स्टेटस ऑफ गव्हर्नमेंट. कोऑर्डिनेशन दोन्ही गव्हर्नमेंट्स मधलं. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकदम क्लासिक एक्झाम्पल आहे अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन. युएस हे क्लासिक एक्झाम्पल आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनचं. ड्युअल पॉलिसी आहे जिथे फेडरल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही आपापल्या स्पियर मध्ये काम करतात विथ क्लिअरली demarcated powers and independent within their respective sphere. आपापल्या स्पियर मध्ये ते इंडिपेंडेंट असतात. फेडरल प्रिन्सिपल लाईज इन एक्झिस्टन्स ऑफ कोऑर्डिनेट ऑथॉरिटीज. फेडरल प्रिन्सिपल हे जे काही एक्झिस्टन्स आहे ते कोऑर्डिनेट ऑथॉरिटीज मध्ये आहे. ईच फंक्शनिंग इंडिपेंडेंटली, डिरायव्हिंग इट्स पॉवर डायरेक्टली फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन. जसं मी सांगितलं इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन कडूनच स्टेटला आणि सेंटरला काही पॉवर्स मिळालेल्या आहेत. ओके, तर आयव्हर जेनिंग proposed a test for identifying federalism by raising the question whether federalism should be confined only to cases where the federal principle is applied completely or without exception, or whether कॉन्स्टिट्यूशन मे स्टील बी कन्सिडर फेडरल डिस्पाइट हॅव्हिंग सर्टन युनिटरी फीचर्स. बघा इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये काही युनिटरी फीचर्स असलेले आपल्याला दिसून येत आहेत.
आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा हा पर्टिक्युलर पॉइंट आहे की वाय इंडिया हॅज अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. ओके, पण मग इंडियाने फेडरल कॉन्स्टिट्यूशन स्वीकारले, पण पूर्णपणे इंडिया फेडरल आहे का? स्टेटकडे ऍब्सोल्यूट पॉवर आहे का? ऍब्सोल्यूट ऑथॉरिटी आहे का? नाही. आपल्याला माहितीये युनियनचा एक एजंट आपल्या स्टेटमध्ये काम करत असतात, जसं की गव्हर्नर आहेत, जे की कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझमच्या संदर्भात, मशिनरीच्या संदर्भात किंवा कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन झालं तर ते प्रेसिडेंटला रिपोर्ट करत असतात. प्रेसिडेंट कोण आहेत? प्रेसिडेंट हे युनियनचे हेड आहेत, युनियनमध्ये ते आहेत. सो युनियन सर्टन युनिटरी फीचर्स सुद्धा आपल्याला इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसून येतात. तो हाच क्वेश्चन आयव्हर जेनिंग यांनी प्रपोज केला की मग यांना सुद्धा आपण फेडरल म्हणायचं का? फेडरलिझम एम्स, म्हणूनच इंडियाला क्वाझी फेडरल म्हटलं जातं. ओके, फेडरलिझम एम्स टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन द फोर्सेस फेवरिंग सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड दोज ऍडव्होकेटिंग इट्स डिस्पर्शन अमॉंग रिजनल युनिट्स. It is balancing function that enables federal system to ensure both effective governance आणि रिजनल ऑटोनॉमी. इफेक्टिव्ह गव्हर्नन्स सुद्धा मेंटेन होतं आणि रिजनल ऑटोनॉमी सुद्धा मेंटेन होत असलेले आपल्याला दिसून येते या पर्टिक्युलर केसमध्ये. ओके, इसेन्शियल प्रिन्सिपल्स ऑफ फेडरलिझम. काय इसेन्शियल प्रिन्सिपल्स आहेत फेडरलिझमचे? पहिलं इसेन्शियल फंडामेंटल प्रिन्सिपल आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. डिव्हिजन ऑफ पॉवर असेल तरच आपण त्याला फेडरल फीचर म्हणू शकतो किंवा फेडरल गव्हर्नमेंट म्हणू शकतो. सेंटर आणि स्टेटमध्ये क्लिअर कट डिव्हिजन ऑफ पॉवर असलं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि फायनान्शियल ऑथॉरिटीमध्ये बिटवीन सेंटर अँड स्टेट. इट प्रिव्हेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इन सिंगल ऑथॉरिटी. अनदर इम्पॉर्टंट फीचर इज अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. रिटन कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, लिखित संविधान असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्या स्ट्रक्चर, पॉवर, लिमिटेशन क्लिअरली मेन्शन असले पाहिजेत. सर्टन्टी असली पाहिजे फेडरल रिलेशन्स मध्ये. ओके, क्लिअरली सांगितलं पाहिजे की स्टेटचे काय फंक्शन्स आहेत, सेंटरचे काही फंक्शन्स आहेत, काय स्ट्रक्चर असणार आहे, सेंटरचं हेड कोण असणार आहे, स्टेटचं हेड कोण असणार आहे, प्रेसिडेंटची पॉवर, प्रेसिडेंटचे फंक्शन. आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा हे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, लिखित स्वरूपात आहे. ओके, क्लोजली कनेक्टेड टू दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी. ओके, कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी असली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम असलं पाहिजे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी कोण सुप्रीम आहे? तर कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. ओके, विच मीन्स both union and state governments derive their authority from constitution itself. युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट त्यांची ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन पासूनच घेतात, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. ओके, डिव्हिजन ऑफ पॉवर असलं पाहिजे, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी असली पाहिजे, इंडिपेंडेंट ज्युडिशरी असली पाहिजे. ज्युडिशरीवर कोणाचाही कंट्रोल असता कामा नये, एक्झिक्युटिव्हचा पण नाही आणि लेजिस्लेचरचा पण नाही. ओके, इंडिपेंडेंट ज्युडिशरी असली पाहिजे विच ऍक्ट ऍज अ गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि जिथे जिथे कॉन्स्टिट्यूशन चं व्हायोलेशन होत असेल तर तिथे गार्डियन म्हणून कॉन्स्टिट्यूशनचं काम ज्युडिशरीने केलं पाहिजे. ड्युएल गव्हर्नमेंट असलं पाहिजे. ओके, दोन पातळ्यांवरती गव्हर्नमेंट काम केलं पाहिजे. एक्झिस्टन्स ऑफ टू सेट्स ऑफ गव्हर्नमेंट ऑपरेटिंग सायमल्टेनियसली विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्पियर. वन ऍट नॅशनल लेवल, नॅशनल लेवलला एक असलं पाहिजे जसं आपलं केंद्र शासन आहे. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आणि अदर ऍट द रिजनल लेवल, जसं आपलं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आहे. ओके, सो अशा दोन प्रकारचे जर गव्हर्नमेंट दोन लेवलला काम करत असतील, ड्युएल गव्हर्नमेंट असेल तर त्याला फेडरल गव्हर्नमेंट किंवा फेडरल सिस्टीम असं आपल्याला म्हणता येईल. Rigid constitution is an important principle as it requires special procedure for amendment, thereby protecting federal structure from unilateral changes by either level of government. ओके, रिजिड एक कॉन्स्टिट्यूशन पण असलं पाहिजे, म्हणजे सहजासहजी कॉन्स्टिट्यूशन बदलता आलं नाही पाहिजे. म्हणजे वाटलं कुठल्याही लेवलच्या गव्हर्नमेंटला की सतत आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करावेत तर ते सहज शक्य नसलं पाहिजे. प्रॉपर अमेंडमेंट, स्पेशल प्रोसिजर असली पाहिजे. इंडियामध्ये ती 368 अंडर आहे. ओके, चेंजेस करता येतात पण स्पेशल प्रोसिजरने ते करता येतात, सहज, सोपे आणि पटकन असे करता येत नाही. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनल प्रॅक्टिस मध्ये फेडरलिझम नो लॉंगर मेअरली अबाउट सेपरेशन ऑफ पॉवर्स बट ऑल्सो द कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन.
फक्त डिव्हिजन ऑफ पॉवर झालं. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनल प्रॅक्टिसचा जर आपण विचार केला, कंटेम्पररी एराचा, सध्याच्या जगाचा, सध्याच्या सोसायटीचा जर आपण विचार केला, तर फक्त सेपरेशन ऑफ पॉवर किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर सेंटर आणि स्टेट मध्ये असणं म्हणजे फेडरॅलिझम नाहीये, तर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कोऑपरेशन असलं पाहिजे. ओके. कंटेम्पररी फेडरल सिस्टीम्स emphasize cooperative governance where center and state work together. ओके. एकत्र काम करतायत थ्रू इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्सच्या माध्यमातून, जिथे गव्हर्नमेंट एकत्र काम करत आहेत सेंटर आणि स्टेट, असं गव्हर्नमेंट कंटेम्पररी एरामध्ये फेडरल स्ट्रक्चरमध्ये अपेक्षित आहे. म्युच्युअल कन्सल्टेशन असलं पाहिजे टू अचीव्ह कॉमन नॅशनल ऑब्जेक्टिव्ह. बघा सगळी ही सिस्टीम, हे सगळं कशासाठी आहे, तर एक आपल्याला वेलफेअर स्टेट घडवायचं आहे, चांगलं राज्य तयार करायचं आहे, राईट. सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. कॉमन नॅशनल आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की आपण काही जागतिक पातळीवरती कामं केली पाहिजेत, चांगली कामं केली पाहिजेत. ओके. आणि त्याचबरोबर रिजनल ऑटोनॉमी सुद्धा आपण प्रोटेक्ट केली पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. प्रत्येक रिजनच्या अशा काही गरजा असतात, प्रत्येक स्टेटच्या अशा काही स्पेशल नीड्स असतात, सो त्यांना सुद्धा आपल्याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. ओके. लोकल लेवलला पण आपल्याला विचार करायचा आहे, ग्लोबल लेवलला पण आपल्याला विचार करायचा आहे. आता कम्पॅरेटिव्ह स्टडी बघूयात. वेगवेगळे फेडरेशन्स आहेत, त्यांचा कम्पॅरेटिव्ह एक अनालिसिस घेऊयात की कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि बेसिक प्रिन्सिपल असतं डिव्हिजन ऑफ पॉवर्स, त्यावर बेस्ड असे वेगवेगळे फेडरल कॉन्स्टिट्यूशन असलेले आपल्याला दिसून येतात. फेडरलिझम वॅरीज डिपेंडिंग ऑन हिस्टॉरिकल, पॉलिटिकल अँड सोशल कंडिशन्स ऑफ ईच स्टेट. आणि फेडरलिझम हे वॅरी करतं प्रत्येक स्टेटमध्ये. आता फेडरलिझमची जरी आपण एक डेफिनेशन द्यायचा प्रयत्न करत असलो की सेंटर आणि स्टेटमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर असणार, तरी प्रत्येक स्टेटची अशी काहीतरी हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आहे, प्रत्येक स्टेटला पॉलिटिकल त्यांचं काहीतरी नेचर आहे, गव्हर्नन्सचं, सोशल कंडिशन्स आहेत, तर तिथे त्यानुसार फेडरलिझम वर्क करत असलेलं आपल्याला दिसून येतं. जसं इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला एक हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आहे. इंडियानं 1947 मध्ये आणि त्या पूर्ण पिरियडमध्ये एक देश तुटताना पाहिलाय, फाळणी पाहिलेली आहे. आपण त्या फाळणीच्या सगळ्या वेदनेतनं गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपल्याला युनियनला स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. जर युनियन स्ट्रॉंग ठेवली नाही तर ह्या डायव्हर्स कंट्रीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, लोक बाहेर पडण्याची भाषा करू शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे युनियनकडे काही पॉवर्स एक्स्ट्रा असायला हव्यात, ही भावना इंडियामध्ये तीव्र दिसते. तर तसं जर विचार केला तर मग युएस मध्ये मात्र आपल्याला असं दिसून येतं की तिथे भरपूर जास्त पॉवर्स या स्टेटकडे आहेत, राईट, आणि युनियनकडे कमी पॉवर आहेत स्टेटच्या तुलनेमध्ये. सो हे फेडरलिझम वॅरी करतं डिपेंडिंग ऑन हिस्टॉरिकल, पॉलिटिकल, सोशल कंडिशन्स ऑफ ईच कंट्री. बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फेडरलिझम इज कन्सिडर क्लासिक इन नेचर. इट कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग फेडरल स्ट्रक्चर. स्ट्रॉंग फेडरल स्ट्रक्चर आहे जिथे पॉवर क्लिअरली डिवायडेड आहेत बिटवीन युनियन अँड स्टेट्स. युनियनच्या काही पॉवर्स आहेत, स्टेटच्या काही पॉवर्स आहेत. युनियन स्टेटच्या पॉवर मध्ये येणाऱ्या किंवा कक्षेमध्ये येणाऱ्या गोष्टींवरती मत मांडायला जात नाही, काम करायला जात नाही. ओके. कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्या क्लिअर आहेत. particularly reinforced by 10th Amendment, which reserves all residual power to state. आणि ज्या रेसिड्युअल पॉवर आहेत, बघा इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये ज्या आपल्या कन्करंट लिस्ट मधल्या पण पॉवर आहेत ना, युनियन, स्टेट आणि कंकरंट, तर कंकरंट लिस्ट मधल्या मोस्ट ऑफ द पॉवर युनियन वापरत असते, पण इथे मात्र रेसिड्युअरी पॉवर्स या स्टेटकडे आहेत. इंडियामध्ये त्या सेंटरकडे असलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके. त्यामुळे द स्टेट एन्जॉयज अ सिग्निफिकंट डिग्री ऑफ सॉव्हर्निटी विदिन द रिस्पेक्टिव्ह स्पियर अँड सिस्टीम ओरिजिनली रिफ्लेक्ट रिलेटिव्हली वीक सेंटर. कन्सेप्ट ऑफ ड्युएल सिटिझनशिप फर्दर स्ट्रेंथन द आयडिया ऑफ ड्युएल पॉलिटी. ड्युएल सिटिझनशिप आहे तिथे दोन्ही लेवलमध्ये सिटिझनशिप घ्यावी लागते, युनियनची आणि स्टेटची सुद्धा. इंडियामध्ये तसं नाहीये ना, युनियनची एक वेगळी सिटिझनशिप, महाराष्ट्र, केरला, तमिळनाडू, परत हरियाणा, इथे वेगळ्या वेगळ्या सिटिझनशिप घ्याव्या लागतात का आपल्याला? नाही. तर आपल्याकडे सिंगल सिटिझनशिप आहे. पण इथे युनायटेड स्टेटमध्ये मात्र आपल्याला ड्युअल सिटिझनशिप असलेली दिसून येते. वेअर इंडिव्हिज्युअल्स ओ एलिजियन्स बोथ द
फेडरल गव्हर्नमेंट अँड द रिस्पेक्टिव्ह स्टेट. त्यानंतर कॅनडाचं एक्झाम्पल आहे. कॅनडा फेडरलिझम इज कंपॅरेटिव्हली मोर सेंट्रलाइज्ड and is often described the quasi-federal and centralized federal system. इंडिया बरोबर कम्पेअर केलं तर आपलं फेडरलिझम हे कॅनडाच्या फेडरलिझम बरोबर मॅच करतं किंवा कॅनडाच्या फेडरलिझम वरून इन्स्पायर्ड आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण इथे सेंटर कसं आहे, स्ट्रॉंग आहे, डॉमिनंट पोझिशन आहे सेंटरची, आणि रेसिड्युअल ज्या काही पॉवर्स आहेत त्या फेडरल गव्हर्नमेंट मधल्या त्या फेडरल गव्हर्नमेंटकडे आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत, अनलाईक युनायटेड स्टेट्स मध्ये मात्र त्या स्टेटकडे आहेत. द ऑफिस ऑफ गव्हर्नर जनरल रिप्रेझेंटिंग द क्राऊन ऑल्सो होल्ड्स कन्सिडरेबल कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स. फेडरल सुप्रीमसी टेंड टू डॉमिनेट ओव्हर प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आहे, पण फेडरल सुप्रीमसी आहे किंवा जी सेंट्रल लेवलची सुप्रीमसी आहे ती काय करत आहे, ती डॉमिनेट करत आहे. स्ट्रॉंग सेंटर बायस इथे कॅनडामध्ये आपल्याला दिसून येतो. सेम आपल्याला इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा हा स्ट्रॉंग सेंटर बायस दिसतो, आपण बघणार आहोत. ओके. फेडरल सिस्टीम ऑफ ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट ऑफ 19,000 it provides relatively equitable distribution of power between the कॉमनवेल्थ अँड स्टेट. इथे मात्र आपल्याला एक बॅलन्स स्ट्रक्चर दिसतं. युएस मध्ये थोडंसं एक्स्ट्रीम आपण बघितलं की पूर्णपणे डिव्हिजन ऑफ पॉवर. कॅनडामध्ये सेंटरकडे टिल्ट झालेलं, फेडरल सिस्टीमकडे टिल्ट झालेलं आपल्याला दिसलं. तर इथे मात्र जे आपलं ऑस्ट्रेलिया आहे त्या ऑस्ट्रेलियामध्ये एक बॅलन्स अप्रोच आपल्याला दिसून येतो, जिथे हायकोर्ट्स ऑफ ऑस्ट्रेलिया क्रुशियल रोल प्ले करतात इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि maintaining the federal balance, ensuring that neither of the government becomes excessively dominant. कोणतंच गव्हर्नमेंट जास्त डॉमिनेट नाही झालं पाहिजे. ओके. युनियन पण डॉमिनेशन मध्ये नसलं पाहिजे किंवा स्टेट पण डॉमिनेशन मध्ये नसलं पाहिजे. प्रॉपर बॅलन्स साधण्याचं काम ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन करत असलेलं आणि ऑस्ट्रेलियन कोर्ट्स त्यासाठी ऍक्टिव्ह असलेले आपल्याला दिसून येतात. सो वेल बॅलन्स स्ट्रक्चर आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्वित्झर्लंड मध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. कॅन्टॉन्स असतात, तर कॅन्टॉन्स म्हणतात तिथल्या स्टेट्सला, तर ते एन्जॉय करतात अ हाय डिग्री ऑफ ऑटोनॉमी अँड पार्टिसिपेट ऍक्टिव्हली इन गव्हर्नन्स. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. स्ट्रॉंग ट्रॅडिशन ऑफ डायरेक्ट डेमोक्रेसी आहे स्वित्झर्लंडमध्ये. आपल्याकडे डायरेक्ट डेमोक्रेसी नाहीये, आपल्याकडे शक्यही नाहीये, कारण पॉप्युलेशन जास्त आहे, रिजन मोठा आहे, पण स्वित्झर्लंडमध्ये मात्र डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. द सिस्टीम एन्श्युअर्स क्लोज कोऑपरेशन बिटवीन फेडरल अँड कॅन्टोनल गव्हर्नमेंट्स while presenting significant regional independence. ओके. कंट्री आणि नेचर ऑफ फेडरलिझम. की फीचर्स, पोझिशन ऑफ सेंटर स्टेट रिलेशन. आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. आपण कोणत्या कोणत्या कंट्रीज बघितल्या. युएसए बघितली. युएसए मध्ये क्लासिक फेडरलिझम आहे. ओके. एकदम स्ट्रॉंग फेडरल स्ट्रक्चर आहे, क्लिअर डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, स्टेट सॉव्हरीन आहेत त्यांच्या स्पियर मध्ये काम करायला, ड्युअल सिटिझनशिप आहे, ओरिजिनली वीक सेंटर आहे. ओके. वीक सेंटर आहे असं आपल्याला म्हणता येईल. हाय ऑटोनॉमी स्टेटकडे आहे. तर कॅनडामध्ये मात्र कसं आहे, कॅनडामध्ये क्वाझी किंवा सेंट्रलाइज फेडरलिझम आहे. इथे स्ट्रॉंग सेंटर आहे आणि जे स्टेट आहे ते वीक आहे आणि प्रोव्हिन्सेस ला सेंटर डॉमिनेट करताना आपल्याला दिसतं. ऑस्ट्रेलियामध्ये मात्र बॅलन्स फेडरलिझम आहे. युएसए मध्ये आणि कॅनडामध्ये जशी एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे, युएसए मध्ये प्रॉपर डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, तर आपल्या कॅनडामध्ये मात्र क्वाझी फेडरल नेचर आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये मात्र बॅलन्स फेडरलिझम असलेलं आपल्याला दिसून येतं. फेअर बॅलन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट. त्यानंतर स्वित्झर्लंडचं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. इट इज हायली सेंट्रलाइज सिस्टीम, स्ट्रॉंग कॅन्टॉन्स, डायरेक्ट डेमोक्रेसी, कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्स इथे आहे. कॅन्टॉन्सकडे हाय ऑटोनॉमी आहे, त्यामुळे कोऑपरेटिव्ह सेंटर असलेलं आपल्याला दिसून येतं. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. राईट. इंडियामध्ये काय आहे बघा. इंडियाचं नेचर सुद्धा कॅनडासारखंच क्वाझी फेडरल आहे. स्ट्रॉंग सेंटर मॉडेल आहे, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन, डिव्हिजन ऑफ पॉवर, स्ट्रॉंग सेंटर असलेलं आपल्याला दिसून येतं. सेंटर डॉमिनेशन मध्ये आहे, बट कोऑपरेशन विथ द स्टेट इज इसेन्शियल.
इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये कोऑपरेशन ऑफ स्टेट सुद्धा इसेन्शियल असलेलं आपल्याला दिसून येतं. एमर्जन्सी प्रोव्हिजन्स मध्ये कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स पण मेन्शन केलेले आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आणि कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम सुद्धा आहे. A comparative analysis of this federation shows varying degree of centralization and authority किंवा autonomy. ओके, आपल्याला काय दिसून येतं, एक व्हेरिएशन दिसून येतं. काही क्लासिक फेडरलिझम आहेत, काही सेंट्रलाइज्ड फेडरल सिस्टीम आहे, काही ठिकाणी बॅलन्स फेडरलिझम आहे, क्वाझी फेडरल विथ स्ट्रॉंग सेंटर आहे. कंबायनिंग फेडरल प्रिन्सिपल्स विथ युनिटरी एलिमेंट टू मेंटेन नॅशनल युनिटी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी. इंडियानं अशा पद्धतीचं गव्हर्नमेंट अडॉप्ट केलेलं आहे की जे की क्वाझी फेडरल नेचरचं आहे, जिथे फेडरल प्रिन्सिपल्स युनिटरी एलिमेंट बरोबर कंबाईन झालेले आहेत. आपला नेक्स्ट पॉइंट आहे वाय इंडिया हॅज अडॉप्टेड और वाय इंडिया हॅज अ फेडरल गव्हर्नमेंट, इंडियन फेडरॅलिझम. सो आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण इंडियन फेडरॅलिझम बघणार आहोत की इंडियानं का निवडलं फेडरल गव्हर्नमेंट. ठीक आहे, आत्तासाठी आपण इथेच थांबूयात. थँक्यू.